मित्रांनो, 2025 पासून महाराष्ट्र राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडून दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये EDIP योजनेअंतर्गत मोफत उपकरणे, दिव्यांगांना शिक्षण व निवास सुविधा आणि स्वयंरोजगारासाठी मोफत ई-व्हेइकल शॉप म्हणजेच फिरते दुकान यांच्यासारखे प्रमुख योजनांचा समावेश आहे. 2025 ते 2026च्या अर्थसंकल्पात दिव्यांग कल्याणासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अपंगांसाठी प्रमुख योजना 2025 पासून महाराष्ट्र आणि केंद्र राबविण्यात येत आहेत. यामध्ये मोफत ई-व्हेइकल शॉप, मोबिलिटी शॉप ऑन ई-व्हेइकल. राज्य शासनाच्या 10 जून 2019च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणारी फिरती दुकाने मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत. या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड संगणक प्रणालीद्वारे सोडत लॉटरी पद्धतीने 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आलेली आहे. दुसरी योजना आहे EDIP योजना. यालाच म्हणतात EDIP स्कीम. दिव्यांग व्यक्तींना टिकाऊ, आधुनिक आणि शास्त्रीयदृष्ट्या विकसित सहाय्यक उपकरणे, उदाहरणार्थ व्हील चेअर, श्रवणयंत्र खरेदी करण्यासाठी आणि बसविण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणजेच अनुदान दिले जाते. तसेच दिव्यांग विद्यार्थी कल्याण योजना. 6 ते 18 वयोगटातील अंध, मूकबधिर आणि अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये मोफत शिक्षण, भोजन आणि निवासाची सोय केली जाते. तसेच दिव्यांग व्यवसाय प्रशिक्षण. यामध्ये 18 वर्षावरील दिव्यांगांना कौशल्य विकास आणि संगणकीय प्रशिक्षणासाठी वैयक्तिक अनुदान. कौशल्य विकास व रोजगार. दिव्यांग व्यक्तींसाठी व्यवसाय प्रशिक्षणासाठी, संगणकीय प्रशिक्षणासाठी वैयक्तिक अनुदान देणे आणि दिव्यांग व्यक्तीचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने सोलार कंदील, सौर बंब, सौर चूल, बायोगॅस प्लांट इत्यादी घरगुती गरजांसाठी अर्थसहाय्य देणे. दिव्य कला मेळावा. 2025 मध्ये दिव्य कला मेळावा, यालाच म्हणतात दिव्य कला मेळा, आयोजित करून दिव्यांग कारागीर आणि उद्योजकांना व्यासपीठ दिले जात आहे. त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे हे आहेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, यामध्ये 40% किंवा अधिक अपंगत्व पाहिजे, अनिवार्य बाब आहे. अर्ज प्रक्रिया. बहुतेक योजनांसाठी ऑनलाईन अर्ज जिल्हा परिषद किंवा दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर करता येतात. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.